जिल्हा विकास समन्वय व संनियंत्रण समितीची आढावा बैठक नियोजन भवन जिल्हाधिकारी कार्यालय अमरावती येथे खासदार बळवंत वानखडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली। सदर आढावा बैठकीत जिल्ह्यातील विविध विभागांच्या समस्या, केंद्र आणि शासनाच्या विविध योजनांची अंमलबजावणी याबाबत सदर आढावा बैठकीत चर्चा झाली। सदर आढावा बैठकीत प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत सुरू असलेले कामे, माखला ते माडीझडप मार्गावरील खापरा तालुका चिखलदरा येथील पुराच्या पाण्याने पूल वाहून गेल्याने या मार्गावर पर्यायी व्यवस्था करून देणे, मेळघाटातील रस्त्याच्या बांधकामात असणाऱ्या वन विभागाच्या अडचणी, धारणी व चिखलदरा क्षेत्रातील 16 गावात 4G टॉवर बसवण्याबाबत करण्यात आलेली कार्यवाही, प्रधानमंत्री खनिज क्षेत्र कल्याण योजना अंतर्गत निधीचे नियोजन, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत प्रगतीपथावरील कामे याबाबत विभाग प्रमुखांशी चर्चा झाली। महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण हमी योजना अंतर्गत पांदन रस्ते आणि गोठा बांधकाम तात्काळ पूर्ण करणे, दर्यापूर आणि अंजनगाव सुर्जी तालुके खारपान पट्ट्यातील असल्याने या भागातील पांदन रस्ते होण्याकरिता यावर मार्ग काढणे, रहाटगाव येथील प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत निकृष्ट दर्जाचे बांधकाम निर्लेखित करून नव्याने दर्जेदार इमारतीचे बांधकाम करणे, अमरावती शहरातील प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत टप्पा 2 चे DPR शासनास सादर करणे, अमरावती शहरात तसेच जिल्ह्यात घरकुल बांधकामासाठी जागा उपलब्ध नसल्याने अतिक्रमण नियमानुकूल करणे, प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत घरकुल लाभार्थ्यांना 50,000 इतके वाढीव अनुदान तात्काळ देणे, जिल्ह्यातील विशेषतः मेळघाट, धारणी आणि चिखलदरा तालुक्यातील जल जीवन मिशन अंतर्गत प्रगतीपथावरील योजना तातडीने पूर्ण करणे याबाबत संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना केल्या। तसेच अमरावती जिल्ह्यात आपल्या विभागामार्फत RDSS या योजनेअंतर्गत पॉलिकॅब या कंपनीमार्फत फीडर सेपरेशनचे वेगाने करून तातडीने पूर्ण कामे करणे, सर्व शिक्षा अभियान अंतर्गत अमरावती महानगरपालिका क्षेत्रातील शाळेचे बांधकाम, अंगणवाडीचे बांधकाम प्राधान्याने करण्याबाबत सूचना केल्या। धारणी, चिखलदरा आणि भागात कुपोषणाची समस्या आहे, तसेच उर्वरित शहरामध्ये काही प्रमाणात अमरावती, दर्यापूर, मोर्शी, नांदगाव, वरुड येथे देखील कुपोषणाची समस्या निर्माण होत आहे, याबाबत उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या। सदर बैठकीला समितीचे सहअध्यक्ष खासदार अनिल बोंडे, जिल्हाधिकारी आशिष एरेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता मोहपात्रा, आयुक्त महानगरपालिका सौम्या शर्मा, जिल्ह्यातील विविध विभागाचे विभाग प्रमुख उपस्थित होते। जिल्हा विकास व संनियंत्रण अर्थात दिशा या समितीची बैठक घेण्यात आली। जिल्ह्यातील सर्व विभागवार त्यांचा आढावा, त्यांची जी कामं आहेत ती प्रामुख्यानं त्या सगळ्या बाबींवर चर्चा करण्यात आली आणि संबंधित विभाग मग जे काही वेगवेगळे विभाग आहेत त्या विभागाचे कामं, त्यांच्या मर्यादा हे सगळं व्यवस्थितपणे पार पाडावं, जिल्ह्याच्या विकासासंदर्भात अधिकाऱ्यांनी सतर्क आणि गतिमान व्हावं यासाठी या बैठकीचं आयोजन होतं। जिल्ह्यातील अनेक कामं रखडलेली आहेत, विशेषतः मेळघाट, मग पाणी पुरवठा असेल, त्यांचे रस्ते असतील, वीज असेल किंवा अन्य काही विषय असतील, त्या विषयावर सर्व हे पोषण आहारापासून तर शिक्षणापर्यंत सर्व या सर्व बाबीवर सांगोपांग चर्चा करण्यात आली। गाव माझा न्यूज करिता महादेव नवघरे, अमरावती।